तर आपला प्रश्न आहे कंबाईंड ग्रुप बी 2025चा. तर हा प्रश्न खूप सोपा होता आणि मुलांनी खूप गडबड केली, राईट. 10 पुस्तकांची सॉरी 10 पुस्तकांची सरासरी किंमत ₹16 आहे व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किंमतीपेक्षा 40पैकी अधिक असल्यास त्या 2 पुस्तकाची प्रत्येकी किंमत किती? तर सगळ्यात आधी हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. हा पॉईंट तर तुम्ही विसरा घडीभरसाठी, राईट. मतलब विसरून जा, म्हणजे की त्याची जरूरतच नव्हती, राईट. सगळ्यात आधी 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती होती? ₹16, राईट. आणखी 8 पुस्तकांची सरासरी किंमत किती होती? 9.5. तर आपलं 10 आहे 160 आणि 8 पंचे 40 0 हातच्याला 4 9 8 72 73 74 75 76 ना पॉईंट असा ना 10मधून 6 गेले 4 15मधून 7 गेले 5 3 8 84 84.2. तर हे 84.2 84 आलं आहे. तर हे दोन पुस्तकांची किंमत होय. तर ऑप्शनमध्ये बघा की प्लस करून बघा. 9 5 14 4 ना 3 7 ना 1 8 84. म्हणजे की 2 पुस्तकांची सरासरी सगळ्यात आधी 84 येते का प्लस करून बघा. 4 ना हा 6 हा ऑप्शनमधून गेला. 5 7 ना हा 3 हा सुद्धा गेला. 8 ना हा 4 हा सुद्धा गेला. म्हणून आपलं उत्तर काय येणार? 35 व 49. म्हणून हा इथून ते इथपर्यंत तुम्हाला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी दिला होता ना. हा प्रश्न फक्त एवढा सोपा होता, राईट. 84 म्हणजे की फक्त प्लस करायचा होता, राईट. तर आपलं उत्तर आहे 35 व 49.